सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला अभ्यास करूया या सदरात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. मी महेश नथू ठोसर, उपशिक्षक, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ. इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास, भाग 1, मराठी माध्यम, पाठ 11वा, आपले घर व पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं की घरांचा उपयोग कशासाठी होतो, त्याचप्रमाणे घरं बांधण्यासाठी कोणकोणत्या साहित्याचा आपल्याला उपयोग होतो, कोणकोणतं साहित्य वापरतात. तसंच आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घरं आढळतात, त्याचं कारण काय ते देखील पाहिलं. एवढंच नाही तर काही लोकांना आपल्या देशामध्ये राहायला घरच नाही आहे, ते बेघर आहेत. मग असं त्यांच्यावर बेघर होण्याचं वेळ का आली, त्याचे कारणं कोणते आहेत ते आपण पाहिले. आता आपण या व्हिडिओमध्ये या पाठाचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. तेव्हा स्वच्छ पाणी, पुरेसं अन्न, निवारा आणि शिक्षण हे आपले हक्क आहेत. म्हणजे जगण्यासाठी आपल्याला पाणी, अन्न हे तर आवश्यक आहेच, ते आपल्याला मिळालं पाहिजेत. पण त्याचप्रमाणे आपल्याला निवारा म्हणजे राहण्यासाठी घर आणि चांगलं जीवन जगता यावं यासाठी शिक्षण हे आपल्याला मिळालं पाहिजे, हे आपले हक्क आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इतिहासामध्ये पाहिलं असेल की मानवाची उत्क्रांती हा पाठ तुम्ही अभ्यासला असेल. त्यामध्ये माणसाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे बदल होत गेले ते तुम्ही पाहिलं असेल. त्यातलाच हा एक भाग आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. माहीत आहे का तुम्हाला? सुरुवातीला मनुष्य अशा प्रकारे उघड्यावर राहत असे, अंगावर त्याच्या कपडे न होते. इतर प्राण्यांप्रमाणेच तो निसर्गामध्ये खुल्या वातावरणात तो राहत होता. पण जसजसं त्याला त्रास होऊ लागला तसतसं तो आपला त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करू लागलेला आहे. त्यातलाच एक भाग म्हणजे घर. सुरुवातीला तो अशा प्रकारे उघड्यावर राहायचा, त्यानंतर तो अशा प्रकारे गुहेमध्ये राहू लागलेला आहे. त्यानंतर स्वतःचं परिसरातील दगड, माती यांचा वापर करून निवारा तयार करू लागला. त्यानंतर जगण्यासाठी पाणी देखील आवश्यक आहे, अन्न आवश्यक आहे, आणि म्हणून मग पाणवठे ज्या ठिकाणी असतील अशा पाण्याच्या ठिकाणी तो घरं बांधू लागलेला आहे. त्यासाठी तो परिसरामध्ये उपलब्ध असलेले दगड, माती यांचा वापर करू लागलेला आहे. त्यानंतर तो स्थिर जीवन जगू लागलेला आहे, हे आपल्याला माहीत आहे, आपण अभ्यासलेलं आहे. आणि स्थिर जीवनासाठी त्याला एका ठिकाणी राहणं आवश्यक होतं. म्हणून मग तो अशा प्रकारे दगड, माती, लाकूड यांचा वापर करून घरं बांधू लागला. आणि अशी प्रगती करत करत तो आता आधुनिक पदार्थांचा, वस्तूंचा वापर करून पक्की घरं, मोठी घरं, सर्व सुविधांनी युक्त अशी घरं, बहुमजली इमारती, वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे भव्य दिव्य घरं तो आता बांधू लागलेला आहे. हे आपल्या लक्षात आलेलं आहे किंवा आपण हे पाहतो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इमारतीचं बांधकाम चालू असलेल्या एखाद्या ठिकाणाला तुम्ही भेट द्या आणि तेथे असणाऱ्या साहित्याची यादी करा. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी
असलेल्या प्रदूषणाची देखील माहिती घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी घराचं अशा प्रकारे बांधकाम चालू असतं त्या ठिकाणच्या परिसराचा जर आपण विचार केला, त्या ठिकाणचं जर निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की एका बाजूला घर बांधणं ही एक आनंदाची गोष्ट असते, ती चालू असते, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं प्रदूषण देखील होत असतं. हे मात्र वाईट गोष्ट आहे. मग हे प्रदूषण कोणकोणतं आहे ते देखील तुम्ही त्याची माहिती मिळवायची आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी बांधकामासाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्याचे नावं या ठिकाणी दिलेले आहेत. आणि सिमेंट या बांधकामाच्या साहित्याचं किंवा पदार्थाचं मूळ स्रोत ते आपल्याला कुठून मिळतं, तो मूळ स्रोत या ठिकाणी दिलेला आहे चुनखडीच्या दगडापासून. त्याचप्रमाणे काच हे देखील वाळूपासून बनवतात, म्हणजे वाळू हा त्याचा मूळ स्रोत आहे. अशाच प्रकारे विटा, लोखंड, लाकूड, पाणी, खडी, फरशी, वाळू, कौल आणि पत्रा हे या वस्तू कोणकोणत्या पदार्थांपासून बनवलेले असतात, म्हणजे त्याचे मूळ स्रोत कोणते आहेत ते तुम्हाला शोधायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की मानवाची घरे कितीही वेगवेगळ्या प्रकारची असली तरी प्रत्येकाला स्वतःच्या घराची ओढ असते. कारण घर हे केवळ दारे, खिडक्या, भिंती, छप्पर यांनी तयार होत नाही. घरातील माणसे, त्यांचा स्नेह, एकमेकांबद्दलची आत्मीयता यामुळे घराला घरपण येत असतं. केवळ 4 भिंती उभारल्या म्हणजे ते घर होत नाही. चुना, सिमेंट, दगड, माती यांनी घर तयार केलं म्हणजे ते घर होत नाही. तर त्यासाठी घरातील माणसं, त्यांचा स्नेह आणि एकमेकांबद्दलची आत्मीयता, प्रेम, जिव्हाळा या सगळ्यांमुळे घराला घरपण येत असतं, ते घर असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता खालील चित्रांच्या आधारे पर्यावरण प्रदूषण व आपण यावर चर्चा करायची आहे. बघा, या ठिकाणी स्क्रीनवर वेगवेगळे चित्र आपल्याला दिसत आहेत. वाळूचा उपसा करणारी बोट, त्याचप्रमाणे वणवा, वणवा म्हणजे जंगलात लागलेली आग, त्यानंतर वनकटाई, डोंगर पोखरणे आणि पाण्याचा उपसा, विहिरीमधून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सगळ्यांचा आपल्या पर्यावरणातील प्रदूषणाचा काय परिणाम किंवा काय संबंध हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो, जगाची लोकसंख्या सातत्यानं वाढत आहे. दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना घरं आवश्यक आहे. त्यामुळे घरं देखील बांधली जात आहे आणि मग घरं बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जात आहेत. जसे माती, दगड, लाकूड, निसर्गामध्ये उपलब्ध असलेले साधनं यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. ही साधने मिळवण्यासाठी या ठिकाणी चित्रामध्ये ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्या कराव्या लागतात. त्या कोणत्या आहेत तर डोंगर पोखरणे, खडक हवे आहेत, दगड हवे आहेत, खडी हवी आहे, त्यासाठी डोंगर पोखरले जात आहेत, डोंगर फोडले जात आहेत. समुद्रकिनारा तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे. बघा, समुद्रकिनारा आणि नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जातो आहे, कारण घरं बांधण्यासाठी वाळू लागते. समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणावर वाळू असते, त्याचप्रमाणे नदीपात्रामध्ये देखील वाळू असते आणि म्हणून मग या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जातो आहे. त्याचप्रमाणे जमिनीतून दगडमाती काढणे,
जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करणे, प्रमाणापेक्षा जास्त, गरजेपेक्षा जास्त पाण्याचा उपसा केला जातो आहे. ठिकठिकाणी बोरिंग ज्याला आपण म्हणतो, कूपनलिका खोदल्या जात आहेत आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जमिनीतील पाण्याचा उपसा केला जातो आहे आणि त्यामुळे मग जमिनीतील पाण्याची पातळी कमी होते आहे. जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे, घर बांधण्यासाठी मोकळी जमीन हवी आहे. मग मोकळी जमीन करण्यासाठी किंवा जमीन मोकळी करण्यासाठी त्या ठिकाणी असलेली झाडं ती कापली जातात आहेत. म्हणजेच वनकटाई, वृक्षतोड केली जात आहे. तळी, ओढे, नद्या, खाड्या व सखल भागात भर घालून जमीन तयार करणे. मुंबईसारख्या अनेक बेटांनी तयार झालेलं ते शहर आहे. मुंबई हे 7 बेटांनी मिळून तयार झालेलं शहर आहे. म्हणजेच मुंबई हे पूर्वी आज जे आपल्याला दिसतं आहे ते तसं नव्हतं. ते 7 बेटं होते. 2 बेटांच्या दरम्यान समुद्र होता, पाणी होतं. अशा ठिकाणी मानवाने दगड, माती यांची भर घालून त्या ठिकाणी जमीन तयार केलेली आहे. अशा प्रकारे शेती आणि इतर उपयोगांसाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते. शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनांसाठी राखलेली जमीनही शेतीसाठी वापरतात. बघा कसा बदल होतो आहे. घरं बांधण्यासाठी जमीन हवी आहे म्हणून शेतजमीन मोकळी केली जाते आहे. वृक्षतोड होते आहे, वनकटाई होते आहे. त्याचप्रमाणे मात्र शेती हवी आहे त्यासाठी देखील जंगलतोड मोठ्या प्रमाणावर केली जाते. म्हणजे जंगलासाठी राखीव असलेली जी जमीन आहे ती देखील अशा प्रकारे मोकळी करून त्या ठिकाणी घरं बांधली जात आहेत आणि त्यामुळे मग मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे वनांचा प्रदेश जो आहे तो कमी होत आहे. घरांसाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो. मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच बनवणे इत्यादींसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आहे. बघा घरं बांधण्यासाठी जे वेगवेगळे साधनं लागत आहेत किंवा वस्तू पदार्थ लागत आहेत ते तयार करण्यासाठी ऊर्जा मोठ्या प्रमाणावर लागते. ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आहे. मग ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी पुन्हा आपल्याला निसर्गात उपलब्ध असलेले कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारखी नैसर्गिक इंधने वापरावी लागत आहेत. ही इंधने एकदा वापरली की संपून जातात, नष्ट होतात. या ऊर्जा स्रोतांच्या ज्वलनातून वायू प्रदूषण देखील होते. अशा प्रकारे कोळसा, पेट्रोल, डिझेल म्हणजे नैसर्गिक वायू आणि खनिज तेल यांच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण होत असतानाच मोठ्या प्रमाणावर हवेचं प्रदूषण देखील होत आहे. हे ऊर्जा स्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवायला हवा. हे संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहे. अशा प्रकारे हे जे ऊर्जा स्रोत आहे कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल हे एकदा वापरले की संपून जातात आणि म्हणून मग याला पर्याय आता या ठिकाणी पण काय केलं पाहिजे, जे न संपणारे ऊर्जा स्रोत आहेत जसे की सौर ऊर्जा. सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. पवन ऊर्जा, वाहत्या वाऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे समुद्राच्या लाटांपासून देखील ऊर्जा निर्माण केली जाते. तर या ऊर्जा स्रोतांचा जे न संपणारे आहेत अशा ऊर्जा स्रोतांचा आपण वापर वाढवायला पाहिजे. हे संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहेत. सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते
माणसांप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात. त्यांचे निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी घरे आपल्याला सुद्धा बनवता आली पाहिजे. बघा, या निसर्गामध्ये जसं आपण राहतो आहोत तसंच काही इतर सजीव, इतर प्राणी, कीटक सगळेच राहत आहेत. ते देखील त्यांच्या निवाऱ्यासाठी घरं बांधतात. परंतु ते घरं बांधत असताना मात्र निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपाची निवारे ते बांधत असतात किंवा तयार करत असतात. आणि हे तयार करत असताना पर्यावरणपूरक असे त्यांची निवारे असतात, म्हणजेच त्यापासून प्रदूषण होत नाही. इकडे मात्र मनुष्य जसजशी त्याची प्रगती होते आहे, विकास होतो आहे, तसतसं तो त्याचं जीवन सुखी करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे तो अशा प्रकारे सर्व सुविधांनी युक्त अशा प्रकारची घरं, मोठमोठी घरं, उंच उंच इमारती बांधण्यासाठी निसर्गातील पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो आहे, ऊर्जेचा वापर करतो आहे. आणि त्यामुळे मग प्रदूषण देखील होत आहे. तेव्हा हे प्रदूषण होणार नाही अशा प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यावरणपूरक घरं आपण बांधली. पर्यावरणपूरक घरांची वैशिष्ट्ये आपण बघूया. नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर. बायोगॅस, पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला पाहिजे. पाण्याचा पुनर्वापर, टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा अभाव आणि घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय ही पर्यावरणपूरक घरांची वैशिष्ट्ये आहेत. बघा, नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर करायचा आहे. म्हणजे निसर्गामध्ये उपलब्ध असलेले जे साधनं आहेत, लाकूड, माती, खडक, या साधनांचा कमीत कमी वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे बायोगॅस, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा यासारख्या पारंपरिक ऊर्जा साधनांचा जास्तीत जास्त वापर करणे. पाण्याचा पुनर्वापर, म्हणजे एकदा वापरल्यानंतर पुन्हा ते पाणी फेकून न देता पुन्हा त्याचा वापर करता आला पाहिजे. त्याला म्हणतात पाण्याचा पुनर्वापर, म्हणजे पुन्हा वापर करणे. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर, ज्या वस्तू एकदा वापरून टाकून दिलेल्या आहेत त्या आता आपल्या उपयोगाच्या नाही असं आपल्याला वाटतं, पण अशाही काही वस्तू असतात की त्यांचा आपल्याला कुठे ना कुठे उपयोग होतो. तेव्हा अशा टाकाऊ वस्तूंचा देखील आपण पुन्हा वापर केला पाहिजे. कृत्रिम साहित्य आणि कृत्रिम रंगांचा अभाव. सिमेंट, रंग, कृत्रिम रंग अशा प्रकारे जे पदार्थ आहेत त्यांचा आपण कमीत कमी वापर केला पाहिजे. अभाव म्हणजे कमतरता, म्हणजेच त्यांचा कमीत कमी वापर. आवश्यक त्या ठिकाणीच त्यांचा वापर केला पाहिजे. आणि घरं बांधताना घरातल्या प्रत्येक खोलीमध्ये नैसर्गिक प्रकाश येईल. आपल्याला विजेचे दिवे लावण्याची आवश्यकता वाटणार नाही किंवा कृत्रिम दिवे जे आहेत, तेलावर चालणारे दिवे जे आहेत ते देखील आपल्याला लावण्याची आवश्यकता वाटणार नाही. घरामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपल्या घरामध्ये असली पाहिजे. म्हणजेच घराला पुरेशे खिडक्या आणि दारं असले पाहिजे. वायुविजनाची व्यवस्था आपल्या घरामध्ये असली पाहिजे. पाण्याखालील निवारा. जलपर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. आपण समुद्रकिनाऱ्यावर जर फिरायला गेलो किंवा त्या प्रदेशामध्ये गेलो, मुंबईसारख्या शहरामध्ये, गोव्यासारख्या शहरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी जलपर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झालेला आहे. काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केले आहेत. या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य
आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येते, पाहता येते. असे निवारे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी बघा चित्रामध्ये आपल्याला मुंबई शहराचं तो एक प्रकारचा नकाशा दिसतो आहे. मुंबई शहर म्हणजे 7 बेटांचा समूह आहे. मी सुरुवातीलाच याआधी देखील तुम्हाला मुंबई शहराबद्दल सांगितलं की मुंबई शहर जे आज आपल्याला दिसतंय ते तसं नव्हतं, तर मुंबई म्हणजे 7 बेटांचा समूह आहे. मानवाने त्या ठिकाणी 2 बेटांच्या दरम्यान माती, दगड यांचा भराव टाकून ती जमीन अशा प्रकारे सपाट केलेली आहे आणि म्हणून आज आपल्याला मुंबई शहर किंवा बृहन्मुंबई महानगर अशा प्रकारचं शहर आपल्याला पाहायला मिळतं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या पाठामध्ये शोधून लिहायची आहेत. काही प्रश्नांची उत्तरं थोडी मोठी आहेत. तुम्ही ते लिहिण्याचा प्रयत्न करा, सराव करा आणि या प्रश्नांची उत्तरं पाठ करा. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.